पहिलं म्हणजे भारत हे संघराज्य आहे. आपण त्याला देश बोलतो, बोलताना देश बोलतो, पण देशाची व्याख्या काय? एक भाषा, एक संस्कृती, एक इतिहास. आपला एक इतिहास नाही आहे. 1947-7च्या पूर्वी आपण कोण होतो? संस्थानिकांचे नागरिक होतो. 720 संस्थानं होती ह्या प्रांतामध्ये. ती सगळी संस्थानं बरखास्त करून आपण भारत संघराज्य तयार केलं, बरोबर. आणि भारत संघराज्य तयार करताना ते भाषावर प्रांत रचना नव्हती. ज्यावेळी भाषा 1947 भारत तयार झालं, ती भाषावर प्रांत रचना कधी झाली? 1956 साली. म्हणजे ज्या 1956 साली आंध्र प्रदेशमध्ये मोठा उठाव झाला. त्या उठावाच्या अंतर्गत मग त्यावेळचे जे राजकारणी होते, मुख्य पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना दखल घ्यावी लागली आणि 1956 साली भाषावर प्रांत रचना झाली. म्हणजे भाषावर सीमा झाल्या. जे प्रत्येक भाषा बोलणाऱ्या समाजाला त्याची भूमी मिळाली आहे. तर आपलं म्हणणं असं की प्रत्येकाने आपापल्या भूमीचा विकास करायचा आहे, आपल्या लोकांना रोजगार द्यायचे आहे, जेणेकरून तेथील स्थानिक लोक विस्थापित नाही झाले. पण आज 75 वर्ष झाली उत्तरेकडच्या राज्यांचा विकास होत नाही आहे आणि मोठ्या संख्येने तेथील लोक महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आपण सुरुवातीला त्यांना स्वीकारलं, पण आता त्यांची संख्या एवढी झाली आहे की 40% झाले आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपल्या 12 करोडपैकी 4 करोड बाहेरचे लोक आले आहेत. आता त्यांची कुटुंब वाढत आहेत आणि अजून लोक येत आहेत. आज महाराष्ट्रातले पूर्वीचे उद्योग संपलेले आहेत. मग आपल्या शिकणाऱ्या मुलांनी कुठे जायचं? त्यांनी कोणता रोजगार करायचा हा मोठा प्रश्न आहे. आज आपल्या मुलांसाठी इथं उद्योग नाही आहेत रोजगार करायला. ज्या आहेत त्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत, बॅक ऑफिसच्या कामं आहेत. त्यामुळे कुटुंब व्यवस्था पण मोडीत निघाली आहे. तर आपल्याला आता प्राधान्याने बाहेरून येणाऱ्या लोकांना रोखणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो विजा कायद्याने या. विजा म्हणजे ज्याला तुम्हाला नोकरीतलं मिळाली तर तुम्ही विजा घेऊन या. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर असेल तर तुम्ही या, नाही तर येऊ नका. तुम्ही येता, झोपडपट्टी बांधता, मग तुम्हाला आमचे राजकारणी घरं वीज देतात, पाणी देतात आणि हे सगळं सुरू आहे. मग त्याच्या मुळावर आपण जाऊया की विजा कायदा, की तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आम्ही अडवत नाही, पण तुमच्याकडे त्या कोणत्या कामासाठी जाता त्याचं अपॉइंटमेंट लेटर पाहिजे. तर यासाठी आपण विजा कायदा मागतो. आणि ते झालं तर आपल्या समोरच्या पुढच्या पिढ्यांची अडीअडचणी संपणार आहे. तर कुठेतरी ह्या विषयाला आपण मान्यता देण्यासाठी आपण आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं. त्याच्यानंतर तिथं खरं म्हणजे आंदोलनामध्ये मंत्रालयातून प्रतिनिधी येतात, पण त्यावेळेला कोणी प्रतिनिधी आले नाहीत, कारण आमच्या मागण्या त्यांच्या अडचणीच्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही 5 मार्चला मंत्र्यांना, म्हणजे प्रत्येक भाषेचे जे विषय त्याच्या मंत्र्यांना पत्र दिलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, स्मरणपत्र पाठवलं आहे, पण मुख्यमंत्री आम्हाला भेट देत नाही आहेत. मग आम्ही ठरवलं की आता लोकांमध्ये जायचं आणि लोकांमध्ये चळवळ झाली की आम्ही मग आझाद मैदानात उपोषण बसणार आहोत की आमच्या मागण्यांवर तुम्ही जर काही करणार नसाल तर आम्हाला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण आम्ही लोकशाहीमध्ये राहतो. आणि हे जर झालं नाही तर उद्या नुकसान मराठी समाजाचं आहे. म्हणून मराठी समाजातल्या तुमच्यासारख्या लोकांनी या स्वायत्त महाराष्ट्र चळवळीला जोडलं गेलं पाहिजे. आम्ही प्रत्येक विभागामध्ये आम्ही लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो. आज इथे आलो तर आम्हाला पोलीस म्हणतात तुमच्या इकडे स्थानिक कोण आहे? मग आमचा परेलचा एक होता. तसं तुमच्या विभागात जर करायचं असेल तर स्थानिक मनुष्य लागणार. हां नाही, तुम्ही आता भेटला तर आम्ही पत्र देताना पोलिसांचं तसं म्हणणं होतं तुम्ही ठाण्याला राहता. नाही, मी त्यांना सांगितलं की आमची मागणी महाराष्ट्राची आहे. त्यांनी अडवलं नाही, सहकार्य करतात. पण आपल्याला प्रत्येक विभागामध्ये जर असे प्रतिनिधी भेटले तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आमच्याशी जोडले जा. आमचे हे विचार आहेत, हे सगळं इथं लिहिलं आहे. काय घडलं आहे ते त्याचा तुम्ही विचार करा आणि आमच्या लोकांशी जोडले जा. आम्हाला आपण एकत्र येऊया. लोक म्हणतात एकत्र मनुष्य येत नाही मराठी माणूस, पण आपण येऊया ना एकत्र. हे घोडं आणलं इथेच आणलं. बाई या ना, सुरुवात आपल्यापासून करूया. पुढाकार जे कोण आहे एवढं सुद्धा बघण्याची माझी ताकद नाही. काय होते की अरे हे पुढाकार घेत आहेत ना, त्यांची जबाबदारी आहे. तशी नाही आहे, सगळ्यांनी जबाबदारी आहे. बदला म्हटलं आपलं बाजूला कोण आहे ते बदला. आता आपण स्वतःहून बोलायचा प्रयत्न करा. आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही बिझनेसमध्ये आहे. नाही